नमस्कार. माझं नाव आहे पूजा बनसोडे. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवूयात लाडूची रेसिपी. हिवाळी लाडू, थंडीचे लाडू, आपण मेथीचे लाडू आज बनवूयात. साधे, सोपे आणि झटपट अशी तयार होणारी ही रेसिपी असणार आहे. एकदम झटपट अशी आपण ही रेसिपी तयार करणार आहोत. थंडीच्या दिवसामध्ये पौष्टिक असे हे लाडू असतात, मेथीचे लाडू. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर करून घ्या, म्हणजे अशाच रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला, यासाठी काय काय लागतं आपण बघूया आणि झटपट असे हे ड्रायफ्रूटचे लड्डू तयार करूया. बनवण्यासाठी बघा, मी ही 1 किलो खारीक घेतलेली आहे. अर्धी खारीक मी अशी पिवळ्या कलरची घेतलेली आहे आणि अर्धी ही आपली काळी खारीक घेतलेली आहे. तुम्हाला जशी लागेल तशी तुम्ही यूज करू शकता. ही बघा, मी छान वाळवून हिला बारीक अशी फोडून घेतलेली आहे. 1 किलोभर खारीक आहे ही. किलो खारीकसाठी बघा, मी अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे. याला एक वाळवून आणि अशा याच्या कापा पाडून घेतलेल्या आहेत. त्यासाठी बघा, मी पावशेरभर गहू घेतलेले आहेत. आता याला आपण थोडंसं भाजूया. याला आपण कढईमध्ये टाकून याला छान पद्धतीने भाजून घेऊया. छान असे लालसर आपल्याला हे गहू भाजून घ्यायचे. हे बघा, छान असे आपले खरपूस असे गहू भाजून झालेले आहेत. छान आता लालसारखे फुटायला लागलेत. आता आपण याला काढून घेऊया. बघा, खोबरं, खारीक आणि गहू हे तिन्ही आता आपण गिरणीवरनं याला बारीक करून आणूया. याची जाडसर असं आपल्याला कूट करून आणायचं आहे. तर हे बघा, आता मी हे खारीक, खोबरं आणि गव्हाचं मिश्रण आपलं छानपैकी गिरणीवरनं दळून आणलेलं आहे. एकदम बारीक असं हे झालेलं आहे. हे बघा, आता आपण यावरती आता आपले अजून सर्व मसाले तळून टाकणार आहोत. तर यामध्ये बघा, काजू, बदाम, पिस्ता, काजू, ही गोट्याची गोडंबी असते. त्याच पद्धतीने हा डिंक, हे असे मसाले सर्व आपण यामध्ये आता एक एक करून टाकूया. हे बघा, मी गॅसवर तेल ठेवलंय कढईमध्ये. जास्त हा आपला पापडसारखा, कुंडळ्यासारखा एकदम फुलतो, त्यामुळे हे आपल्याला तळून घ्यायचं आहे. तेल छान गरम झाले. आता आपण यामध्ये डिंक टाकूया. हे बघा, अशा पद्धतीने हा फुलतो, त्यामुळे आपल्याला तळून घ्यायचा आहे हा.
लालसर असा आपल्याला हा तळून घ्यायचा आहे. आता झालेला आहे. आता आपण काढून घेऊया. बघा, जेवढं मंद आचेवर आपण होतो तेवढा हा डिंका असा फुलून निघतो. चला आता आपण यालाही काढून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने आता आपण हे काढून घेतले. आता आपण याला छानपैकी थंड होऊ देऊया. आता गॅसवर पॅन ठेवून आपण यामध्ये बदाम टाकूया. यासोबत बघा मी थोडंसं तूप घेतलेलं आहे. थोडेसे यांना आपण फ्राय करून घेऊया असे. यामुळे खाताना असे हे लागत नाही आणि लाडू आपले जास्त दिवस टिकतात. साधारणतः 2 ते 3 सेकंद आपण छान याला असे भाजून घेतलेले आहेत. आता याला आपण काढून घेऊया. अशा पद्धतीने हे बघा, छानपैकी आपले बदाम भाजून झालेत. तर आता काजू भाजून घेऊया. थोडंसं तूप, काजू भाजण्यासाठी बघा जास्त वेळ लागत नाही. मंद आचेवर आपल्याला हे भाजायचे, म्हणजे आतमध्ये पर्यंत भाजले जातील. छान बघा, याला कलर यायला सुरुवात झाली आहे. हे बघा, आता एक छानपैकी झाले. आता याला सुद्धा आपण काढून घेऊया. अशाच पद्धतीने आता आपण पिस्ता सुद्धा छानपैकी भाजून घेऊया. यानंतर बघा, मी ही गोडंबी घेतली आहे. असे ते आपण तूप टाकून याला पण छानपैकी असं केलंय. आता आपण काढू. मेथी दाणे मी घेतलेले आहेत. मेन सर्वात महत्त्वाचा यातला इन्ग्रेडियंट्स लाडू मधला. थंडीमध्ये मेथी दाणे खाणे खूप हेल्दी असे असतात. स्किनसाठी, शुगर, बीपी, मेथी दाणे सर्वांवर उपयुक्त असे हे दाणे आहेत.
मंद आचेवर आपल्याला हे असे छान असे भाजून घ्यायचे. हे बघा छानसा असा लालसर कलर यायला सुरुवात झालेली आहे. हे बघा आता आपण याला साईडला काढून घेऊया. हे बघा सुंदर असे लालसर हे भाजून झालेले आहेत. आपला डिंकही छानपैकी तळून झालेला आहे आणि काजू बदाम पिस्ता आणि गोडंबी हे सुद्धा छान आपले भाजून घेतले आहेत आपण. आता आपण याला एक एक करून मिक्सरमधून काढून घेऊया. भांड्यात ॲड करून याला आता आपण याची छान अशी बारीक पावडर करून घेऊया. अशा पद्धतीने बघा जास्त बारीकही आपल्याला करायची नाही आहे, त्याची थोडीशी जाडसर आपल्याला ठेवायची. हे बघा अशा पद्धतीत छान आपण याला जाडसर असं काढून घेतलं आहे. याचमध्ये आता आपण डिंकसुद्धा काढून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने आपण आता हा डिंकसुद्धा यातून वाटून घेतलेला आहे. आता मेथी दाणे आपण मिक्सरमधून काढून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने आता आपण हे मेथी दाणे सुद्धा काढून घेतले आहे. हे बघा आता यामध्ये आता आपण काजू बदाम ॲड करूया. आता यामध्ये आपण मेथी दाणे यासोबत डिंक सर्वांना छानपैकी आता मिक्स करून घेऊया. आता याला साईडला ठेवून आपण आता गूळ थोडासा गरम करून घेऊया. हे बघा यामध्ये आता आपण इलायची ॲड करून इलायचीची पेस्ट करून पावडर करून घेऊया. हे बघा इलायची फ्रूट मी करून घेतलेली आहे. याची साल मी काढणार नाही, अशीच यामध्ये ॲड करणार आहे आणि यालाही छान मिक्स करून घेऊया, म्हणजे छान असा सेंट आपल्याला इलायचीने पण येतो. आता पॅनमध्ये आता यामध्ये आपण तूप ॲड केलं आहे मी पॅनमध्ये. यामध्ये आता मी गूळ ॲड करते. बघा हा 1.25 किलो गूळ आहे. हा आपलं मिश्रण 2 किलोचं झालेलं आहे. आता यावरती मी थोडंसं दूध टाकते. थोडंच दूध टाकायचं आपल्याला, जास्त दूधही ॲड करायचं नाही आहे. आणि यावरती मी आता झाकण ठेवून देते. गॅसची फ्लेम एकदम लो केलेली आहे मी. हे बघा यावर वाफेमध्येच आपल्याला हा गूळ असा वितळून घ्यायचा आहे. हे बघा गॅस आपल्याला अजिबात फुल करायचं नाही आहे. पूर्ण गूळ हा असं वितळून आपल्याला घ्यायचा आहे. त्यावर मी परत झाकण ठेवून देते.
हे बघा आता गोळा परफेक्ट असा मेल्ट झालेला आहे. मला कॅमेरा पाहिजे. आता आपण याला काढून घेऊया. गरम गरम आपल्याला या मिश्रणामध्ये टाकायचं आहे. सावकाश असं उचलून हे करायचं आहे. गरम गरम आपल्या चमच्याने हे होईल तेवढं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने छान असं हे यामध्ये आपण मिक्स करून घेतलं आहे. ही गरम आहे अजून. आता आपण यावर इथे एक प्लेट अशा पद्धतीने झाकण ठेवून देऊया आणि याला 10 ते 15 मिनटं छानपैकी सेट होऊ देऊया. त्यानंतर आपण लाडू बांधायला घेऊया. बघा आता आपण याला ओपन करूया. वाफेमध्ये बघा अजून हे नरम झालेले आहेत. आता आपण याला छानपैकी हाताने मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने बघा आता याच्यातले सर्व छानपैकी आपण या गाठी वगैरे काढून घेतलेल्या आहेत. हे बघा छानपैकी आता हे तयार झालेले आहे. आता यावरती बघा मी तूप ॲड करते. छान कडकडीत असं तुपाचं मोहन आपल्याला नंतर घालायचं आहे वरतून. परत एकदा हे सर्व मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर आता आपण याचे एक एक करून अशा पद्धतीने लाडू बांधायला सुरुवात करूया. हे बघा आता आपला लाडू तयार आहे. अशाच पद्धतीने आता आपण सर्व लाडू करून घेऊ. अशा पद्धतीने आता आपण हे लाडू करत जाऊया. तर हे बघा अशा पद्धतीने आता आपले लाडू तयार आहेत. तर आपले आता ड्रायफ्रूटचे लाडू तयार आहेत. मेथीचे लाडू. तर अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.